नागपूर जिल्ह्यातील वनप्रेमींसाठी खुशखबर। नागपूर जिल्ह्यातील वन क्षेत्रामध्ये 0.7 म्हणजेच 0.7% वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। मात्र संरक्षित क्षेत्राबाहेरचा जो ग्रीन कव्हर आहे ते क्षेत्रफळ कुठेतरी घटल्याचं सुद्धा चित्र एका रिपोर्टवरून पाहायला मिळते आहे। इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट ची रिपोर्ट आहे आणि त्यानुसार आलेल्या आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यात मध्ये जे वनक्षेत्र आहे, संरक्षित वनक्षेत्र आहे, त्यामध्ये 0.7% वाढ झालेली आहे। मात्र वनक्षेत्राच्या बाहेरचा भाग जो आहे ज्याला ग्रीन कव्हर म्हटलं जातं त्यामध्ये मात्र कुठेतरी एक कमी आल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। एकंदर या आकडेवारीनुसार जर आपण बघितलं तर 0.7% वाढ झालेली आहे। मात्र खुले क्षेत्र, झुडपी जंगल आणि मध्यम वन क्षेत्र या भागामध्ये ही संख्या जी आहे ती घटलेली आहे। नागपूर जिल्ह्याचं भूक्षेत्र 9,892 वर्ग किलोमीटर आहे। स्टेट ऑफ फॉरेस्टच्या अहवालानुसार 2023 मध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये 2005.57 वर्ग किलोमीटर वनक्षेत्र नोंदविले गेले होते, जे भूभागाच्या 20.27% आहे। 2021च्या तुलनेत ते 0.7% वाढल्याचं सांगितलं जात आहे। एकंदर म्हणजे संरक्षित क्षेत्रामधील वन जे आहे ते वाढते आहे, मात्र बाहेरील क्षेत्रातील वन कुठेतरी घटतं आहे। ही एक चिंतेची बाब असली तरी कुठेतरी वन वाढते आहे याची जे खुशी आहे किंवा वन्यप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।